आजचा विषय आहे लगीनघाई. लग्न जमले की लगीनघाई सुरू होते. घरातील लोक नियोजनाला बसतात आणि नियोजनाला बसल्यानंतर प्रत्येकाचे तर्कवितर्क भिन्न भिन्न असतात आणि त्यातून वाद निर्मिती देखील होऊ शकते. लग्न ठरल्यानंतर लग्नपत्रिकाची छपाईची चर्चा सुरू होते. ती लग्नपत्रिका कशी असावी, तिचा दर कशा पद्धतीनं असावा याविषयी देखील चर्चा सुरू होते. लग्नपत्रिका छापल्यानंतर प्रथम लग्नपत्रिका कोणाकोणाला द्यावयाच्या याविषयी चर्चा सुरू होते आणि चर्चेतून प्रथम लांबच्या पाहुण्यांना पत्रिका द्यावयाची, ऑनलाईन पत्रिका मित्रमंडळींना द्यावयाची. लांबच्या पाहुण्यांना पत्रिका देत असताना कोणी कोणी जायचे, कशाने जावायचे याविषयी देखील चर्चा सुरू होते. त्यानंतर गावातील किंवा गल्लीतील लोकांना लग्नपत्रिकाचे वाटप कोणी करावयाचे, कसे करावयाचे याविषयी देखील चर्चा सुरू होते. यानंतर कार्यालय निश्चिती. लग्न म्हटले की कार्यालय महत्त्वाचे असते. आता कार्यालय पाहत असताना देखील अनेक प्रकारची कार्यालये पाहिली जातात. त्या ठिकाणी सोयीसुविधा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत याची चर्चा सुरू होते. त्यानंतर जेवणाचा बेत. आता जेवण कार्यालयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे द्यावयाचे याविषयी देखील चर्चा सुरू होते. त्यानंतर हळदी समारंभ. हळदी समारंभ आदल्या दिवशी घ्यावयाचा का लग्ना दिवशी घ्यावयाचा याच्याबद्दल देखील चर्चा सुरू होते. यानंतर लग्नाचा बस्ता काढणे. आता बस्ता काढत असताना बस्ता कोठे काढावयाचा, कोणी कोणी जावयाचे, कोणाला घ्यावयाचे, कोणाला नको याविषयी रुसवे फुगवे देखील सुरू होतात आणि जात असताना कोणकोणती वाहने ठरवायची याविषयी देखील चर्चा सुरू होते. आता प्रत्यक्ष लग्नाला जावयाच्या दिवशी कोणती वाहने असावीत, बस असावी की जीप असावी याविषयी देखील चर्चा सुरू होते आणि योग्य दर ठरवून त्या ठिकाणी लग्नाला किंवा वऱ्हाडाला नेण्यासाठी वाहनाची देखील निश्चिती केली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष लग्ना दिवशीची गडबड वेगळीच असते. जेवणावळीतील लोकांची चर्चा सुरू असते. जेवण अशा पद्धतीचे होते, तशा पद्धतीचे होते याविषयी चर्चा चांगल्याच पद्धतीने होत असते. त्यानंतर लोकांमध्ये नवरा नवरीची जोडी कशी होती, ती चांगली होती की दिसायला योग्य नव्हती याविषयी देखील तर्कवितर्कातून लोकांची चर्चा सुरू होते. त्यानंतर लग्न झाले की वादळ शांत होते आणि लग्नानंतर मग रिसेप्शन, पूजा अर्चा याविषयी चर्चा सुरू होते. रिसेप्शनला कोणी कोणी जायचे, कसे जायचे याविषयी चर्चा सुरू होते. काही दिवसानंतर लग्न समारंभ संपल्यानंतर लग्नपत्रिका वाटल्या गेल्यानंतर लग्नाला आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया सुरू होतात. चुकून जवळची एखादी व्यक्ती पत्रिका देण्यापासून वंचित राहिली तर त्याचे बोल ऐकण्यासारखेच असतात. नको नको ते बोलले जाते. एखादी व्यक्ती चांगली बोलते तर एखादी व्यक्ती अन्य प्रकारचे तर्क करून नावे देखील ठेवत असते. एकंदरीत काय, लगीनघाई म्हटले की अनेक प्रकारचे तर्कवितर्क होतात, वाद होतात, नावे ठेवून घ्यावे लागते किंवा नावजले देखील जाते. थोडक्यात काय, लग्न म्हटले की लग्नघाई होतेच हे मात्र प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. संकल्पना आणि प्रस्तुत करते श्री फल्ले सर. धन्यवाद.